आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अहिल्या मॅडम, तुम्ही मनानं खूप मोठे आहात म्हणून एवढा मोठा निर्णय घेतलात तुम्ही। खरं तर हे सगळं घडावं असं मनापासून मलाही वाटत होतं, पण मनात एक धाकधूक होती की हे सगळं कसं घडेल आणि हे जे घडतंय त्यावर तुमचा प्रतिसाद काय असेल। सावित्री, अगं धाकधूक कसली? हे तर घडणारच होतं। पण अहिल्या मॅडम, तुमचं मन खूप मोठं आहे। गरीब श्रीमंत यातला भेदच मिटवून टाकलात तुम्ही। जगासमोर हा मोठा आदर्श तुम्ही ठेवलाय। सावित्री, मी कधीच गरीब श्रीमंत हा भेद केला नाही। माझ्यासाठी गुण महत्वाचे आणि माझा विश्वास आहे की गावाहून आलेली लोक सुद्धा अतिशय हुशार असतात। म्हणूनच तर तुम्ही पारूची पारख केली। तुमचे उपकार कसे मानावे कळत नाही। अगं, पारू हुशार आहे, त्यामुळे तिची पारख करून आपण तिला आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बनवली आहे ना। हो ना, तुम्ही तिला या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर केली आणि आता तर तुम्ही तिला या घर। सावित्री आत्या, मी दूध तापवायला ठेवलं आहे। तुम्ही बी इकडं निघून आलात वय? अहो, दूध ओतू जाईल ना। अरे देवा, मॅडम मी आलेच। हा, अचानक देवी आई, मी आलेच। हो। अरे, गॅस तर बंद आहे। पारू असं काय बोलली असेल? आत्या, पारू बाळा, अगं देव, काय करायला निघाला होता तुम्ही आता? आत्या, तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती मोठा गोंधळ केला असता। अगं पण काय काय झालं काय? आत्या, हे बघा, देवी आईंना माझ्या आणि आदित्य सरांच्या नात्याबद्दल माहित नाही अजून। काय? अगं काय सांगतेस काय पारू? अगं पण मारुती दादा तर मला सांगत होते की अहिल्या मॅडमनी तुमच्या दोघांच्या नात्याचा स्वीकार केला सगळ्यांच्या समोर म्हणून। सावित्री आत्या, पारू आणि मारुती मामा इथून जाऊ नये म्हणून मीच आईला थोड्याशा गोष्टी फिरवून सांगितल्या होत्या। म्हणजे तिला पूर्ण सत्य माहिती नाहीये आणि मारुती मामानी त्याचा असा अर्थ काढला की आमच्या दोघांचं लग्न आईला मान्य आहे। अरे देवा, बरं झालं मी अहिल्या मॅडम समोर सगळं सांगितलं नाही, इथे मोठा प्रॉब्लेम झाला असता। फारू बाळा, तुम्हाला वेळेवर गप्प करून बरं केलंच, नाही तर काय झालं असतं काही माहित नाही। सावित्री आत्या, हे नाटक आहे ना, आता जास्त दिवस नाही करावं लागणार आहे। मी आईला लवकरात लवकर खरं काय ते सांगून टाकणार। आदित्य बाबा, हे बघा, तुम्हाला घाई करावी लागेल हा, कारण मारुती दादा उद्या भाकर टेकवायला येणार आहे। काय?
भाकर टेकवायला म्हणजे म्हणजे थोडक्यात लग्न जमवायच्या इडीनं सुरुवात होते. आदित्य आदित्य इथे काय करतोयस रे? कॉफी पाहिजे होती मला. कॉफी सांगायला आलो होतो. हो, मगाशी वहिनींनी तुला काम सांगितलंय शाळेसंदर्भातलं, विसरलायस का तू? करायचं नाहीये का तुला? हा, नाही मला माहिती आहे. मी तेच सांगायला आलो होतो पारूला. ए माझ्या रूम मध्ये ये कॉफी घेऊन. हं? पारू चल चल लवकर. त्या आलीच. पण अहिल्या मॅडम, तुमचं मन खूप मोठं आहे. गरीब श्रीमंत यातला भेदच मिटवून टाकलात तुम्ही. सावित्री, मी कधीच गरीब श्रीमंत हा भेद केला नाही. म्हणूनच तर तुम्ही पारूची पारख केली. पारू हुशार आहे, त्यामुळे तिची पारख करून आपण तिला आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बनवली आहे ना. आणि आता तर तुम्ही तिला या घरची. पारू बरं झालं ना आईने आपल्या दोघांना पाठवलं. म्हणजे मला ना त्या प्रीतम सोबत फिरून फिरून ना कंटाळा आलाय. तो खूप इरिटेट करतो. पारू पारू लक्ष कुठे आहे तुझं? आदित्य सर, डोळ्यासमोरनं अंधार यायला लागलाय. आपण देवी आईंना खोटी माहिती दिली आहे. त्यात मला असं वाटतंय की देवी आई तयार झाल्यात आपल्या लग्नासाठी. पारू हे बघ, आईपासून गोष्टी लपवण्याचं शल्य मला पण आहे. मला खरंच सांगणे यार, आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय होता का? सावित्री आत्यानं जर देवी आईंसमोर आज समजा सांगितलं असतं तर घरात किती मोठा गोंधळ झाला असता याचा विचार केला तरी भीती वाटते. आय नो. ते बा कधी देवी आईंसमोर काय बोलले याचा भरोसा नाही. असं वाटतंय डोक्यावर टांगते तलवार ठेवली कुणीतरी. पारू पारू हे बघ, मी समजू शकतो. मला माहिती आहे ही जी काय वेळ आहे ती खूप वाईट आहे. सगळा गोंधळ उडाला. पारू एक पॉझिटिव्ह गोष्ट बघ ना यार. आपण दोघं एकमेकांवर मनापासून प्रेम करतो, ही गोष्ट तर खरी आहे ना. अरे मी फक्त या गोष्टीचा विचार जरी केला ना तरी मला थोडं रिलॅक्स वाटतं.